राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपुऱ्या सुविधा आणि मनुष्यबळाच्या अभावामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। आरोग्य केंद्रात तातडीनं निवासी वैद्यकीय अधिकारी नेमण्यात यावा, 108 क्रमांकाची अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, तसंच रिक्त पदं तात्काळ भरावीत, अन्यथा पुढील 2 दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळं ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। राधानगरी तालुक्यातील तुरंबेमधील आरोग्य केंद्रात 102 क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी ती गंभीर रुग्ण किंवा अपघातग्रस्तांना वाहतूक करण्यासाठी वापरली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे। त्यामुळे अशा रुग्णवाहिकेचा उपयोग तरी काय, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री घडलेल्या एका घटनेनं ग्रामस्थांचा रोष अधिकच वाढलाय। तुरंबेमधील एका विवाहित महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला, मात्र वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्यानं आणि योग्य उपचार मिळाले नसल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तसंच या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूती सेवा आणि कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यात याव्यात, अशीही मागणी जोर धरतीये। सध्या या सुविधा उपलब्ध नसल्यानं नागरिकांना दूरच्या ठिकाणी जावं लागत असून त्यात वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलाय। काल तुरंबे येथे एक हायपरटेन्शनचा पेशंट एक ॲम्ब्युलन्स न मिळाल्याच्या कारणानं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर रात्रीचा नसल्यामुळं काल एक पेशंटचा दगावला आणि प्राथमिक आरोग्यात थोड्या अंतरावरती एक अपघात झाला। तो पण ॲम्ब्युलन्स 35 मिनिटांनंतर ॲम्ब्युलन्स बाहेरची मिळाली। तर आमच्या तुरंबे प्राथमिक आरोग्य केंद्राला 102 ची सुविधा आहे, पण ती ॲम्ब्युलन्स त्या पेशंट करता नाही आहे असं आम्हाला कळालं। आता आम्ही DHOशी बोललोय, एमओना पण सांगितलंय 2 दिवसात आमच्या जरा मागण्या नाही झाल्या पूर्ण तर आम्ही 100% 2 दिवसात येऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप लावणार। आता आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कितपत गांभीर्यानं लक्ष देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यावेळी मनसे तालुका अध्यक्ष राहुल कुंभार, सागर भावके, विजय साबळे, रमेश सावंत, डॉक्टर रंगराव कांबळे, माजी सरपंच बाळासो देवर्डेकर, नाथाप्पा डवरी, दीपक जरग, प्रदीप सूर्यवंशी, आनंदा भोईटे, नामदेव भोईटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।